मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विजय नहाटा यांच्या प्रचाराला मोठा प्रतिसाद मिळतोय। दरम्यान उच्च शिक्षित माजी सनदी अधिकारी असल्याने त्याचा नवी मुंबईच्या विकासासाठी फायदा होईल असा विश्वास नहाटा यांनी व्यक्त केला। मतदानाला अवघे 5 दिवस उरले असतानाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची प्रकृती बिघडलेली आहे। त्यामुळे भिवंडीतील प्रचार सभेत मनसैनिकांची भेट घेऊन भाषण न करताच राज ठाकरे परतले। निवडणुकीत तुम्हाला पैसे वाटतील ते नक्की घ्या असं आवाहन राज ठाकरेंनी जनतेला केलंय। तुमच्या मतांचा अपमान राजकारणाचा खेळखंडोबा झाल्याचं विसरू नका असंही आवाहन राज ठाकरेंनी केलंय। माझी सत्ता आली तर 48 तासात मी भोंगे उतरवेन। जेव्हा कुराण लिहिलं गेलं तेव्हा लाऊडस्पीकर होते का असा सवाल करत राज ठाकरेंनी ठाण्यातील जनतेला आवाहन केलंय। गडचिरोली जिल्ह्यातल्या विकासात नेहमी अडथळा निर्माण करणारे वन अधिकारी हे झारीतील शुक्राचार्य आहेत अशी टीका नितीन गडकरी यांनी केली आहे। तसंच माझ्या तावडीत आले तर त्यांना सोडणार नाही असाही इशारा गडकरींनी दिलाय। झिशानच्या वडिलांसोबत आम्ही काम केलंय। वडिलांच्या जाण्यानंतर झिशान पुन्हा उभा राहिला। तुम्हाला त्यांच्यासोबत राहून वडिलांचं प्रेम द्यायचंय असं आवाहन अजित पवार यांनी जनतेला केलंय। आदित्य ठाकरे मतदारसंघामध्ये प्रचार सभा घेत आहेत। प्रचारादरम्यान आदित्य ठाकरेंनी वर्सोवा ते घाटकोपर मेट्रोनं प्रवास केला। यावेळी त्यांनी प्रवाशांशी संवाद साधला। ही मशाल जाळपोळ करणारी नाही तर अंधार दूर करून प्रकाशाकडे जाणारी मशाल आहे। दरम्यान देवेंद्र फडणवीस बोलले आमच्यात मनसेला स्थान नाही कारण त्यांनी बिनशर्त पाठिंबा दिलाय असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला। महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आलं तर शेतकऱ्यांच्या सोयाबीनला 7,000 रुपयांचा भाव देणार असं आश्वासन विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलंय। उद्धव ठाकरेंनी नाशिकच्या मनमाड नांदगाव विधानसभा मतदारसंघात जाहीर सभा घेतली। यावेळी त्यांनी महायुतीवर जोरदार निशाणा साधला। तुम्हाला साधा भोळा आमदार हवा की डाकू, मस्ती चढलेला आमदार हवा की साधा, रडणारा आमदार हवा की रडवणारा असा सवाल करत योग्य उमेदवाराला मतदान करण्याचं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं। घाटकोपर ते वर्सोवा धावणाऱ्या मुंबई मेट्रो वनकडून निवडणूक कर्मचाऱ्यांसाठी आपल्या फेऱ्यांच्या वेळामध्ये बदल केलेला आहे। पालिका आणि इतर निवडणूक कर्मचाऱ्यांसाठी मेट्रोच्या फेऱ्या पहाटे लवकर ते मध्यरात्री उशिरापर्यंत सुरू राहतील। मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात दुरुस्तीची कामं करण्यासाठी रविवारी ब्लॉक घेण्यात आला। माटुंगा ते मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील लोकल सेवा जलद मार्गावर वळवण्यात येणार आहे। धारावी बचाव मंच या संघटनेनं धारावी मतदारसंघातून अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवला असून संघटनेनं आपला वचननामा जाहीर केलाय। संघटनेचे उमेदवार संदीप कटके यांनी 500 रुपयांच्या शपथपत्रावर धारावीकरांसाठी 6 वचनं दिली आहेत। कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील काही ठिकाणी बिगर मोसमी पावसाचा तडाखा बसलाय। या पावसामुळे सांगली आणि परिसरातील द्राक्ष बागांचं मोठं नुकसान झालंय तर पुढील 2 दिवस पावसाची शक्यता वर्तवली जाते। राज्यात बीएससी नर्सिंगच्या 1600 जागा रिक्त आहेत। त्यामुळे येत्या 30 नोव्हेंबरपर्यंत संस्थात्मक प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली आहे तर 19 नोव्हेंबरपासून दुसरी फेरी सुरू होणार आहे। मुंबई विमानतळावरून दिवाळीच्या सुट्टीत देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील विमान उड्डाणांमध्ये वाढ झालेली आहे। ऑक्टोबरमध्ये 19,848 देशांतर्गत आणि 7,222 आंतरराष्ट्रीय उड्डाणं झाली आहेत। येत्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील सुमारे 15 लाख स्थलांतरित ऊसतोड कामगारांच्या मतदानासाठी उपाययोजना करण्याबाबत निवडणूक आयोगाला निर्देश देण्यासंदर्भात जनहित याचिकेवर सुनावणी झाली आहे तर कामगारांच्या मतदानासाठी उपाययोजना करण्याची नोटीस उच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाला बजावली आहे। दिल्लीची हवा दिवसेंदिवस अत्यंत विषारी बनल्याचं समोर आलंय। प्रदूषणाची पातळी प्रचंड वाढल्यामुळे 1ली ते 5वीच्या शाळा ऑनलाईन घेण्याचे आदेश देण्यात आलेत तर 6वीच्या पुढील वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मास्क सक्ती करण्यात आली आहे। भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मानं आनंदाची बातमी दिली आहे। रोहित शर्माला पुत्ररत्न प्राप्त झालेला आहे। रोहितची पत्नी रितिका सजदेहनं गोंडस बाळाला जन्म दिलाय। साखर कारखान्यांसाठी एक खुशखबर आहे। सौर ऊर्जा प्रकल्पासाठी असलेली हेल्थ सर्टिफिकेटची अट साखर आयुक्तालयाच्या वतीनं हटवण्यात आली आहे। त्यामुळे येत्या काळात सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीसाठी चालना मिळणार आहे। राज्यात टोमॅटोची 3,867 क्विंटलची आवक झाली तर पिंपळगाव बसवंत मार्केटला 97,000 कॅरेटची आवक झाली। टोमॅटोला क्विंटल मागे कमीत कमी 1,200 रुपयांपासून 3,500 रुपयांपर्यंत दर मिळाला। राज्यातील गाळप हंगामाला अखेर आज मुहूर्त लागला असून राज्यभरातील साखर कारखाने आजपासून सुरू झालेले आहेत। मंत्री समितीनं ठरवलेल्या तारखेलाच म्हणजे 15 नोव्हेंबर रोजीच गाळपाला सुरुवात झाली आहे।
अमरावतीमध्ये काँग्रेसचे उमेदवार वीरेंद्र जगताप यांच्या प्रचारार्थ राहुल गांधी यांची सकाळी धामणगाव रेल्वे इथे जाहीर सभा होणार आहे, तर महाविकास आघाडी उमेदवारासाठी चंद्रपुरातील चिमूरमध्ये ते सभा घेणार आहेत. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींच्या सभांचा धडाका पाहायला मिळतोय. शिर्डीतील उमेदवार प्रभावती घोगरे, संगमनेरचे उमेदवार बाळासाहेब थोरात आणि श्रीरामपूरचे उमेदवार हेमंत ओगले यांच्यासाठी प्रियंका गांधी संयुक्त सभा घेणार आहेत. मुख्यमंत्री शिंदेंची तोफ आज सिंधुदुर्गात धडाडणार आहे. सावंतवाडी मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा होणार आहे. अजित पवारांच्या आज 4 सभा होणार आहे. सोलापूर, जुन्नर, खेड आणि नाशिकमध्ये अजित पवारांच्या सभेचं आयोजन करण्यात आलंय. उद्धव ठाकरेंची डोंबिवलीमध्ये आज जाहीर सभा होणार आहे. ठाकरे गटाचे उमेदवार दीपेश म्हात्रे यांच्यासाठी उद्धव ठाकरे प्रचार करणार आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. नाशिकच्या पश्चिम विधानसभा मतदारसंघात 2 ठिकाणी त्यांची जाहीर सभा होणार आहे. तर संध्याकाळी नाशिकच्या सिडको भागात मनसेच्या उमेदवारांसाठी जाहीर ते सभा घेणार आहेत. महाराष्ट्रात 2019 मध्ये राष्ट्रपती राजवट लागू होण्यामागे शरद पवार यांचं पत्र असल्याचा दावा फडणवीसांनी एका मुलाखतीत केला. मी काही तेव्हा सत्तेत नव्हतो तरी देखील मी सांगितल्यावर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली, याचा अर्थ त्यांनी ओळखला पाहिजे. माझं स्थान काय आहे असा टोला शरद पवार यांनी फडणवीसांना लगावलाय. नांदगाव मतदारसंघात उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना धक्का दिलाय. भर प्रचार सभेत मनसेच्या उमेदवारानं उद्धव ठाकरेंना पाठिंबा जाहीर केलाय. निवडणूक शेवटच्या टप्प्यात असताना अकबर सोनावाला यांनी माघार घेतल्यानं चर्चांना उधाण आलंय. रवींद्र वायकर यांच्या विरोधातील मुंबईतील जोगेश्वरी येथील भूखंड घोटाळा प्रकरण बंद करण्याबाबत मुंबई पोलिसांनी दाखल केलेला अहवाल महानगर दंडाधिकारी न्यायालयानं मान्य केलाय. त्यामुळे वायकरांना दिलासा मिळालाय. राज्यातील अनेक भागात उमेदवारांची एका मतासाठी फिल्डिंग असते. अशातच मुंबईत, पुण्यात नोकरीसाठी गेलेल्या गावाकडच्या मतदारांना मतदानासाठी आणण्यासाठी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांना फोनाफोनी सुरू झाली आहे. 18 आणि 19 नोव्हेंबरला कोणतीही सार्वत्रिक सुट्टी जाहीर केलेली नाहीये. केवळ ज्या शाळेतील सर्व शिक्षकांची नियुक्ती निवडणूक कामासाठी झाली आहे त्यामुळे त्या शाळांबाबत स्थानिक स्तरावर सुट्टी जाहीर करावी असं स्पष्टीकरण शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी दिलंय. निवडणुकीतील नव्या ठेकेदारी पद्धतीच्या प्रचाराचा शेती कामांना फटका बसतोय. शेतीची कामं ठप्प झाली आहेत. प्रचाराला गेल्यावर जेवणासह 400 रुपये मिळतात, तर शेतमजुरीसाठी केवळ 300 रुपये मिळत असल्यानं शेतीची कामं खोळंबली आहेत. कोल्हापुरातील सभेत शरद पवार यांनी हसन मुश्रीफांचं नाव न घेता खोचक टोलेबाजी केली आहे. लोक निर्लज्जासारखे आम्हाला सोडून गेले, आपण झक मारायची आणि दुसऱ्याचं नाव घ्यायचं असा प्रकार सुरू असल्याचीही जळजळीत टीका पवारांनी केली. नाशिकमध्ये राड्यानंतर पंकजा मुंडेंनी प्रतिक्रिया दिली आहे. ही घटना निंदनीय असून राज्यात गुंडगिरी चालणार नाही. या घटनेकडे पोलिसांनी लक्ष देऊन दोषींवर कारवाई करावी असं पंकजा मुंडे म्हटलं. पैसे वाटण्याचा प्रकार होत होता, तो समोर आणणं गरजेचं होतं. त्यामुळे आता आम्ही निवडणूक आयोगाकडे पत्र देणार असून दोषींवर कारवाई करण्याची मागणी सुधाकर बडगुजर यांनी केली आहे. सत्तेत असताना केलेल्या कामांमुळे महायुतीची राज्यातली परिस्थिती मजबूत असली तरीही कोणतीही जोखीम न घेता जोमानं कामाला लागा असं आवाहन रवींद्र चव्हाण यांनी पदाधिकाऱ्यांना केलंय. पदाधिकाऱ्यांची बैठक घेत त्यांनी योजना लोकांपर्यंत पोहोचवून लोकांमध्ये मतदानाविषयी जनजागृती करा अशा सूचना दिल्या. महाराष्ट्रात महिलांचं राज्य आलं पाहिजे असं विधान अभिनेता सयाजी शिंदेंनी दिलीप वळसे पाटलांच्या रांजणगाव येथील सभेतून केलं. महिलांचं राज्याच्या जडणघडणीमध्ये मोलाचं योगदान असल्याचा दाखला देत त्यांनी अपेक्षा व्यक्त केली. बुलढाणा जिल्ह्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मोठं खिंडार पडलंय. भाजपला पाठिंबा देत जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. चोपडा विधानसभा मतदारसंघात गिरीश महाजन आणि रक्षा खडसे यांच्या उपस्थितीमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. महायुतीचे उमेदवार चंद्रकांत सोनावणे यांना विजयी करण्याचा संकल्प या बैठकीत करण्यात आला. जळगाव ग्रामीण मतदारसंघात गुलाबराव पाटलांसाठी चक्क वासुदेव मैदानात उतरलेले आहेत. गावोगावी जाऊन वासुदेवांनी धनुष्यबाणाच्या प्रचाराचा धूमधडाका उडवून दिलाय. हातात चिपळ्या आणि मुखावर आत्मीयतेचा भाव असलेले वासुदेव प्रत्येक चौकात आणि घरात जाऊन गुलाबराव पाटलांचा प्रचार करतायत. कर्जत जामखेड मतदारसंघात भाजपचे उमेदवार राम शिंदे यांच्या प्रचारासाठी आलेले भाजपचे नेते पाशा पटेल यांनी आक्षेपार्ह हातवारे आणि वक्तव्य केल्यानं नव्या वादाला तोंड फुटले. दरम्यान पटेलांविरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी कर्जत जामखेडमधील महिलांनी केली.